नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्यातून अवनी संस्थेमार्फत बालविवाह रोखण्यासाठी जागर प्रकल्प सुरू आहे. प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत या समितीकडून अनेक बालविवाह रोखण्यात यश आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावामध्ये एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा नात्यामध्ये विवाह होणार असल्याचं जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील यांना समजलं. त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना ही माहिती कळवली. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्यातून अवनी संस्थेमार्फत बालविवाह रोखण्यासाठी जागर प्रकल्प सुरू आहे. आजवर अनेक बालविवाह रोखण्यात या संस्थेला यश आलंय. त्याचप्रमाणे कपिलेश्वर गावातील तो बालविवाह थांबवण्यासाठी पोलीस पाटील मानसिंग काटकर, कॉन्स्टेबल बजरंग पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांनी त्या मुलीच्या घरी भेट दिली. प्रमोद पाटील यांनी मुलीच्या पालकांना आणि मुलीला बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती दिली. तर समिती सदस्या ॲडव्होकेट दिलशाद मुजावर आणि राधानगरीचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळ यांनीही त्या कुटुंबाचं समुपदेशन केलं. त्यातून हा बालविवाह रोखण्यात यश आलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही कुठेही बालविवाह होत असतील तर अवनीच्या जागर प्रकल्पाला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णसेवा बजावणाऱ्या परिचारिका या आजच्या युगातील आरोग्य दूत आहेत, असं प्रतिपादन मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशुतोष तराळ यांनी केलं. जागतिक परिचारिका दिनानिमित्त मलकापूर ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर आशुतोष तराळ यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचं स्थान महत्त्वाचं आहे. रुग्णांच्या प्रती घ्यावयाची काळजी, करावयाच्या उपाययोजना आणि अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक क्षणीसुद्धा खंबीरपणे परिचारिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोबतीनं रुग्णसेवा देतात. प्रत्येक रुग्णांच्या प्रति आत्मीयता, आपुलकी जोपासून सेवा बजावणाऱ्या परिचारिका नव्या युगातील आरोग्यदूत असल्याचं डॉक्टर तराळ यांनी सांगितलं. यावेळी परिचारिका ममता माळवी यांना बेस्ट सिस्टर हा किताब देण्यात आला. यावेळी लक्ष्मी मराठी, जया चिंचवाडकर, मृणाली कांबळे, क्रांतिसिंह चव्हाण, अनुजा कदम यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तळाशी ग्रामपंचायतीच्या वतीनं खोटा ठराव करून गावाशेजारी 35 लाख रुपयांचं साकव बांधल्याचं कागदोपत्री दाखवलंय. प्रत्यक्षात त्या साकवासाठी फक्त 5 लाख रुपये खर्च केलेत. शासनाच्या पैशाचा गैरवापर केला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबद्दल तक्रार केली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी सभापती अरुण जाधव, मालोजी जाधव आणि ग्रामस्थांनी केली आहे. तळाशी ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा वार्षिक योजनेतून 35 लाख रुपये खर्चून साकव बांधल्याचं कागदोपत्री दाखवलंय. त्यासाठी गावाशेजारी ओढा असल्याचा खोटा ठराव ग्रामपंचायतीनं केला. त्याबद्दल आता माजी सभापतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. गावाजवळ ओढा नसतानाही साकवाला मंजुरी दिलीच कशी असा प्रश्न मालोजी जाधव आणि ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तलाठी आणि पोलीस पाटील यांनी ही पाहणी केली. त्यानंतर साकव बांधलेल्या ठिकाणी ओढा नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचं उघड झालं असून दोषी व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी हंबीराव जाधव यांनी केली आहे. आज कलेक्टरांकडे आम्ही तक्रार केली की साकव आहे का नाही, वडा नाही बघा. त्यांनी अहवाल दिला की तो वडा नाही, तरीसुद्धा याची चौकशी होत नाही. प्रशासन कुठलं चौकशी करत नाही. तर संबंधित जे कोण आहेत, सार्वजनिक बांधकाम असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा बॉडी असेल, सरपंच बॉडी असेल, त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि याची चौकशी होऊन कंत्राटदार हे सगळ्यांना यांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, हीच आमची मागणी आहे. अशा पद्धतीने अनेक साकव त्यांनी बांधलेले आहेत, याची सुद्धा चौकशी शासनाने करावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान सरपंच बबन जाधव यांच्या म्हणण्यानुसार लहान नाल्यावर साकव बांधलंय. 20 ते 25 वर्षांपासून गावातील मैलामिश्रित सांडपाणी 2 विहिरीमध्ये जात होतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी गावांमध्ये साथीचे आजार पसरत होते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी साकव बांधला असून केवळ राजकीय द्वेषातून तक्रार होत असल्याचं सरपंचांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथं श्री पार्श्वनाथ जैन मंदिराच्या श्री शांतीसागर भवन आणि जयकुमार भरमगोंडा पाटील सभागृहाचं उद्घाटन नुकतंच समारंभपूर्वक करण्यात आलं. जैन कमिटीचे अध्यक्ष उद्योजक किरण जयकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या श्री 1008 पार्श्वनाथ जैन मंदिराच्या शांतीसागर भवनसाठी श्रीमंधर पाटील, माजी आमदार संजय पाटील, दिलीप पाटील यांच्यासह गावातील जैन बांधवांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती. त्याचबरोबर जयकुमार पाटील सभागृहासाठी पार्श्वनाथ जैन मंदिराचे अध्यक्ष उद्योजक किरण जयकुमार पाटील यांनी देणगी दिली होती. या ठिकाणी 30 लाख रुपये खर्च करून ही अद्ययावत वास्तू उभी करण्यात आली आहे. सोबत मुनी निवासही उभारण्यात आलाय. या इमारतीचा वास्तुशांती आणि उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. श्रीमंधर पाटील, योगेश पाटील यांच्या हस्ते पूजा विधान करण्यात आलं. यावेळी वीर महिला मंडळानं गावातून वाजत गाजत जलकुंभ आणला. उद्योजक किरण पाटील यांच्या हस्ते लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून सुरू असलेल्या कामाची मुदत संपली आहे. तरीही सुमारे 79,84,00,000 रुपयांचं काम सुरू आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी अवधूत पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं उपअभियंत्यांकडे केली आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 69,84,00,000 रुपयांचं काम सुरू आहे. यामध्ये पाण्याची टाकी, जॅकवेल आणि नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र या कामाची मुदत 1 महिन्यापूर्वी संपली असूनही हे काम सुरू आहे. याची चौकशी करावी अशी मागणी अवधूत पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते VA कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. काम रखडण्याला ठेकेदार जबाबदार असल्यानं त्याच्यावर कारवाई व्हावी. तसंच ISI मानांकनानुसार या योजनेसाठी साहित्य वापरले आहे का याची चौकशी करावी. मुदत संपल्यानंतर वाढीव मुदत मिळण्याअगोदरच हे काम सुरू केलंच कसं असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केलेत. या कामाची चौकशी करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिलाय. दरम्यान कोरोनामुळे हे काम रखडलं असून कामाला वाढीव मंजुरी घेतली आहे. जॅकवेलच्या जागेचा वाद होता, तो मिटवण्यास वेळ लागला. तसंच नदीतून पाईपलाईन टाकावी लागत असल्यामुळं कामाला वेळ लागत असल्याचं सरपंच विलास पाटील यांनी सांगितलं. वार्तापत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. बाजारात सोयाबीनला चांगला दर मिळाल्यानं यंदा अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. कमी कालावधीचं आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणाऱ्या सोयाबीन पिकाच्या शेंगा उन्हामुळे फुटू लागल्यात. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 20 ते 30% घट होते. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. गेल्या वर्षापासून सोयाबीनला चांगला दर मिळू लागलाय. गेल्या हंगामात क्विंटलला 5-6 हजार रुपये असलेला दर 10 हजारांच्या घरात गेलाय. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीला फाटा देत सोयाबीनला प्राधान्य दिलंय. ऊसाच्या तोडणीनंतर सोयाबीनचं पीक घेण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढलाय. तसंच ऊसात आंतरपीक म्हणूनही सोयाबीनची लागवड केली जाते. सुमारे 120 दिवसाचं हे पीक आहे. यंदा सोयाबीनची पिकं चांगली आली असून आता हे पीक काढणीला आलंय. पण यंदा उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. वाढत्या उन्हामुळं सोयाबीनच्या शेंगा फुटू लागल्यात. अनेक ठिकाणी असा प्रकार दिसू लागलाय. त्यातून एकूण उत्पादनाच्या 20 ते 30% सोयाबीन वाया जात आहे. त्यामुळे चांगलं पीक आलं असतानाही प्रचंड उष्म्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. ग्रामीण भागातील मुलींना आत्मनिर्भर होता यावं या उद्देशानं नांदी फाउंडेशनच्या वतीनं नन्ही कली हा उपक्रम राज्यभर राबवला जातोय. या अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं ग्रामीण मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. शाळकरी मुलींकडून विविध कलाकृती साकारून फाउंडेशनच्या वतीनं त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. महिंद्रा कंपनीच्या संकल्पनेतील नांदी फाउंडेशनच्या वतीनं ग्रामीण भागातील मुलींसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. फाउंडेशनच्या वतीनं कोतोली इथं उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं होतं. दरम्यान मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये मेहंदी, क्राफ्ट पेपर कला, रांगोळी, योगा, आरोग्य, मातीची भांडी, भाषण, निबंध लेखन आणि इतर देखाव्यांचा या प्रदर्शनात समावेश होता. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास गिटे, गटशिक्षण अधिकारी शिवाजी मानकर, फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक पृथ्वीराज पाटील, शिल्पा शिंदे, मीनाक्षी पाटील, मंगल पाटील उपस्थित होत्या. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूपट्ट्याचं काम सुरू आहे. त्यासाठी महामार्गाच्या पॅचवर्कमध्ये काढण्यात आलेली डांबर मिश्रित खडी आणि मुरुमाचा वापर केला जातोय.
कागलपासून हे काम सुरू करण्यात आलं असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होईल अशी आशा आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग प्रचंड वर्दळीचा असतो. कागल ते वाठा दरम्यानच्या महामार्गाच्या देखभालीचं काम जय हिंद बिल्डर्सला देण्यात आलंय. उजळाईवाडी ते कागलपर्यंतच्या महामार्गाची पावसाळ्यात मोठी दुरावस्था झाली होती. ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यानंतर पॅचवर्क करून खड्डे मुजवण्यात आले. मात्र बाजूपट्ट्यांचं काम झालं नव्हतं. कागल ते वाठार दरम्यान पॅचवर्क करताना खड्ड्यांची खुदाई झाली. खुदाईतून काढण्यात आलेल्या डांबर मिश्रित खडीचा वापर आता महामार्गाच्या बाजूपट्ट्यांसाठी केला जातोय. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुरमाचा वापर करून बाजूपट्ट्या केल्या जातात, पण सध्या पॅचवर्कच्या कामावेळी काढण्यात आलेल्या डांबर मिश्रित खडीचा वापर बाजूपट्ट्यासाठी होत आहे. त्याचा फायदा होणार की तोटा हे येणाऱ्या पावसाळ्यात स्पष्ट होईल. गडिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलदाळ इथल्या न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळा संपन्न झाला. यानिमित्त सलग 2 दिवस विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आजी माजी विद्यार्थ्यांच्या अलोट गर्दीत हा सोहळा संपन्न झाला. गावातील आणि परिसरातील मुलं शिकली पाहिजेत या विचारातून अतिशय खडतर परिस्थितीत गडिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलदाळ गावात काही व्यक्तींनी ग्रामविकास शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 1972 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय सुरू केलं. शाळेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झाल्यानं वर्षभर विविध उपक्रम घेण्यात आले. या वर्षाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. संस्थापक सदस्य, आजी माजी सरपंच, शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, भागातील शाळांचे मुख्याध्यापक तसंच विविध संस्था आणि मंडळांचे अध्यक्ष यांचा सत्कार असा कार्यक्रम पहिल्या दिवशी घेण्यात आला. रोजी शाळेचे माजी मुख्याध्यापक BG काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित माजी अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा आणि साधना शिक्षण समूहाचे सचिव JB बारदेसकर आणि इचलकरंजीचे प्राध्यापक UB मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सर्व आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार, शिक्षक सत्कार आणि स्मरणिका प्रकाशन करण्यात आलं. ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष AV रेडेकर, पुण्याचे पोलीस अधीक्षक सूरज गुरव, शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी रणजित झपाटे, सुहास नाडगौडा, JB बारदेसकर, शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य SM कदम आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष KB पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक डॉक्टर DA देसाई यांनी व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केलं. सर्व आजी माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच या शाळेतून SSC पास झालेल्या पहिल्या 5 विद्यार्थिनींचा सत्कारही यावेळी करण्यात आला. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. गगनबावडा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव आणि समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आमदार डॉक्टर विनय कोरे, नील बावडेकर, तहसीलदार संगमेश कोडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. गगनबावडा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. नीलराजे बावडेकर, आमदार डॉक्टर विनय कोरे, गगनबावडा तहसीलदार संगमेश कोडे, गगनबावडा पोलीस अधिकारी रणजित पाटील, गटविकास अधिकारी माधुरी परीट, रमेश टक्के, दत्ता पाटील, नंदकुमार पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी सुतार यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श पत्रकार म्हणून सुरेश पाटील, उत्कृष्ट शिक्षक म्हणून रघुनाथ गांगुर्डे, हातकणंगले वनाधिकारी विक्रम गवळी आणि पांडुरंग पाटील यांना उत्कृष्ट समाजसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्यास त्यांना कामाची प्रेरणा मिळते. त्यामुळे अशा पुरस्कारांची गरज असल्याचं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं. नीलराजे बावडेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसंच त्यांची विचारशक्ती, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथं समर कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पमध्ये मुलांना विविध कौशल्य, स्मरणशक्ती वाढवण्याचे खेळ, अबॅकस, योगा याचं प्रशिक्षण देण्यात आलं. सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर मुलांच्या विचारशक्ती, स्मरणशक्ती, वाचनशक्ती यामध्ये वाढ व्हावी या उद्देशानं हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या अर्चना कुंभार यांनी समर कॅम्पचं आयोजन केलं होतं.
यामध्ये मराठी इंग्रजी हस्ताक्षर, रोबोटिक्स, इंग्लिश स्पीकिंग, सुलभ गणित, सायन्स, अबॅकस, मेडिटेशन आणि योग यासह अन्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादातून शिबिर संपन्न झालं. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड इथं श्री गोरखनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत छात्रसाल आखाडा दिल्लीचा पैलवान आशिष हुडा यानं आंतरराष्ट्रीय आखाडा पुणेचा पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावर विजय मिळवला. मैदानात 100 चटकदार कुस्त्या झाल्या. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड इथं गोरखनाथ यात्रेनिमित्त कुस्ती मैदान घेण्यात आलं. मैदानाचं पूजन उपसरपंच शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं, तर सरपंच मनीषा वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रथम क्रमांकाची लढत आमदार डॉक्टर विनय कोरे, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील, बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील यांच्यासह यात्रा कमिटीच्या हस्ते पैलवान आशिष हुडा आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. दोघांनीही डाव प्रतिडाव टाकत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. अखेर पैलवान आशिष हुडानं समोरून आकडी डावावर विजय मिळवला. 2 नंबरची लढत रोहित खत्री आणि भैरू माने यांच्यात झाली. यात भैरू माने विजयी झाला. 3ऱ्या क्रमांकासाठी पैलवान अक्षय मदने आणि पैलवान अरुण बोंगार्डे यांच्यात लढत झाली. यात अक्षय मदने विजयी झाला, तर पैलवान करतार कांबळे यानं घुटना डावावर अतुल हिरवेवर विजय मिळवला. मैदानात अभिजित भोसले, रणजित पाटील, विराज सातारकर, भगत कांबळे, सचिन महागावकर, विजय मोरबाळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. यावेळी बाबूराव सागावकर, विजय घोलप, नरेश मणेरा, रंगराव पाटील, जयवंत कांबळे, माजी पंचायत सदस्य बाबूराव पाटील, माजी सरपंच संजय पाटील, आबाजी पाटील, दत्ता राणे यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं हनुमान यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात येतं. देशपातळीवरील मल्ल यामध्ये सहभागी होतात. यावर्षी 1.5 लाखाची प्रथम क्रमांकाची कुस्ती आकर्षण केंद्र ठरली. उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि इराणचा पैलवान हबीर जाफर या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढत झाली. त्यामध्ये कोकाटे यानं लपेट डावावर जाफर याला चितपट करून खचाखच भरलेल्या मैदानातील कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. या मैदानात 150हून अधिक कुस्त्या रंगल्या. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन केलं जातं. विविध संस्थांच्याकडून कुस्त्या पुरस्कृत केल्या जात असल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातून मल्ल उपस्थित राहतात. यावर्षी देखील प्रथम क्रमांकाची कुस्ती उद्योजक सोपान पाटील यांनी पुरस्कृत केली होती. प्रथम क्रमांकाची 1.5 लाखाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि इराणचा पैलवान हबीर जाफर यांच्यात झाली. त्यामध्ये कोकाटेनं हबीर जाफरला चितपट करून मैदान गाजवलं, तर विश्वास सहकारी पतसंस्था पुरस्कृत अटीतटीनं रंगलेल्या कुस्तीत राष्ट्रीय पैलवान भगत खोत यानं रामा माने याला घुटना डावावर चितपट केलं. पैलवान उदयराज पाल विरुद्ध सुदेश ठाकूर यांच्यामध्ये झालेली लढत बरोबरीत सोडवली. तर भोला पंजाबी विरुद्ध राघू ठोंबरे यांच्यातील लढत राघू ठोंबरे यानं जिंकली. कुमार शेलार, पैलवान अमृत रेडेकर, पैलवान तुकाराम सातपुते यांच्यासोबत महिलांच्या गटात श्रावणी लवटे, विना गंधवाले, अक्षरा घुगरे यांनी रोमहर्षक कुस्त्या करून उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी मैदानात 150हून अधिक कुस्त्या झाल्या. मुलींच्या 30हून अधिक कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. कुस्त्या पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यानं मैदानात उपस्थिती दर्शवली. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला. क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी मैदानाचं नेटकं नियोजन केलं होतं. यावेळी सरपंच PM पाटील, DG पाटील, सोपान पाटील, RS पाटील, संजय सबनीस, संकेत पाटील, विश्वास पाटील, बाबासाहेब साळोखे, अविनाश कोतोलीकर, संदीप चौगुले, नामदेव पाटील, निवेदक दीपक वरपे उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.